शिकण्यातला आनंद घेऊया आणि जगणं छान करूया. या अंतर्गत आपण नवीन काही ना काही रोज आपल्या बुद्धीला खाऊ देत असतो आणि आपल्या मेंदूला ताण देत असतो, मेंदूला कामाला लावत असतो. तसं आजही तुम्हाला मी थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारण्याचं कारणही तसंच आहे की मागील 2-4 दिवसामध्ये काही पालक आपल्या गावातले मुंबईवरून काही ऊसतोडीहून वापस आले होते आणि आपल्या मुलांना भेटून ते परत लगेच वापस गेले. पण जेव्हा ते आले आणि भेटून जात असताना मी तो प्रसंग टिपला आणि मलाही वेदना झाल्या की तुमचे आईवडील 6-6 महिने तुमच्यापासून दूर असतात आणि कोणाला तरी असं वाटतं का की आपल्या मुलांना इथं एकटं ठेवून कामाला जावं, आपल्या मुलांपासून दूर राहावं, असं कोणाला वाटत नसतं. पण ही वास्तव स्थिती आहे. मुलांनो, आजपर्यंत तुमचे वडील, तुमचे आजोबा या सगळ्या पिढ्यांनी ऊसतोडीला गेलेले आहेत, असंच बाहेर दुसरीकडे कामाला गेलेले आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाला उन्नत करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी ते जातात. हे काही वाईट गोष्ट नाही आहे. कोणतंही काम वाईट नसतं. प्रत्येक काम त्या त्या पद्धतीनं चांगलंच असतं. मला आज तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं तुमचे आई वडील, आजी आजोबा यांनी जे काम केलं तेच काम तुम्हाला करावंसं वाटेल का? किंवा तुम्ही तेच काम कराल का? मग जर ही परिस्थिती आहे, आज पिढ्यानपिढ्या आम्ही याच स्थितीमध्ये आहोत किंवा आमच्या आजोबांनी केलं, आमच्या वडिलांनी केलं, तर तेच काम आता आम्ही पुढं करायचं का? का पेन घेऊन लेखणीद्वारे एका चांगल्या पदावर जावं, नोकऱ्या मिळवाव्यात, उद्योगधंदे करावेत, असं तुम्हाला नाही वाटत का? का तेच काम करावं लागेल? मग जर तुम्हाला हे चित्र बदलावायचं असेल की नाही सर आम्हाला आता ते काम नाही करायचं, तर मग ते काम करायचं नाही, तर मग ते काम करण्यासाठी, दुसरी कामं करण्यासाठी, तुमच्या घराचं हे चित्र बदलवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? हे चित्र बदललं पाहिजे. ते करण्यासाठी तुम्ही काय कराल? हां, आपले वडील राब करतात आणि शेतामध्ये आपल्यासाठी पैसे कमवण्यासाठी शेतामध्ये काम करतात आणि आपण त्यांना खोटं बोलून मला वही पेन घ्यायला पैसे पाहिजे, तर आपण पैसे वही पेन न घेता आपण दुकानावरचं खातो, आपण स्वतःला फसवतो. असं केलं नाही पाहिजे ना. वडिलांना खोटं नाही बोललं पाहिजे. बरं. तुम्हाला असं वाटतं की मी असं नाही केलं पाहिजे. बरं. आपल्याला जर आपली घरची परिस्थिती बदलायची असेल तर आतापासून खूप प्रचंड अभ्यास केला पाहिजे. बरं, कराल तुम्ही तसं? बरं. हां, तुम्हाला काय वाटतं शीतल? आपण जास्त प्रमाणात टीव्ही न पाहता अभ्यास केला पाहिजे. हां, टी व्ही न पाहता अभ्यास केला पाहिजे. बरं. आपल्याला सरांनी शिकवताना आपण प्रश्न समजून घ्यायला पाहिजे. प्रश्न समजून घ्यायला हवे. सांग. आपण आतापासून पुस्तकाची गोडी लावायला पाहिजे. आत्तापासून आपण पुस्तक वाचनाची गोडी लावून घेतली पाहिजे, कारण पुस्तकात खूप काही नवीन भेटतं. बरं. प्रत्येक वेळी आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. हां, आयशानं असं म्हटलं की प्रत्येक वेळी आपण जाणीव ठेवली पाहिजे की मला हे बदलायचं आहे, माझं हे चित्र घराचं बदलायचं आहे, कुटुंबाचं चित्र बदलायचं आहे. हां, तुम्हाला काय वाटतं? हातात कोयताना घेता हातात पेन घेतली पाहिजे. हो, तर मग असं नुसतं घेऊन बसून जमेल का? नाही, अभ्यास करायला पाहिजे. हां, मग आपल्याला तेच म्हणायचं की आपल्याला कोयता नकोय, आता लेखणी हवी आहे. तर ती लेखणी घेण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय कराल? आपल्या गावात न फिरता आपल्या आई वडिलांचं आपल्याला ध्येय पूर्ण करायचंय म्हणून आपण जिद्दीनं अभ्यास करायला पाहिजे. बरं, हे असं कायम डोक्यात ठेवलं पाहिजे, तर आम्ही परिस्थिती बदलू शकतो. हां, तुम्हाला? जर आपण खेळूयात पण इतकं नाही खेळायचं आणि पुस्तक वाचायचं. बरं, आपण खेळलंही पाहिजे, पुस्तकही वाचली पाहिजेत. हां, आपल्या आई वडील जसे हातात कोयता घेतात तसं आपण आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे की मी पुढे हातात कोयता घेणार नाही, तर मी पेन घेणार आहे. ओके. लेखणी आपलं आयुष्य बदलू शकतं असं तुम्हाला म्हणायचंय. हां, कधीही स्वतःला फसू नये. जे सर सांगतात ते आपण करायला पाहिजे. स्वतःला नाही फसवलं पाहिजे, आहे की नाही? सतत स्वतःला सांगितलं पाहिजे की आपण फसवत आहोत स्वतःला आणि आपण फसवलं नाही पाहिजे. हां, आपल्याला जर आपल्या आई वडिलांचं दुःख जर जाणवत असेल तर आपण सरांचं
सर जे जे प्रश्न शिकवतात ते प्रत्येक प्रश्नावर लक्ष ठेवून आपण आपल्या मनात हे राखलं पाहिजे की आपण हे करू शकतो आणि आपण हे आपले आई वडील जसे दुसऱ्या गावात काम करायला जातात तसं आपल्याला आपण जाऊ शकतो. बरं, कल्याणी तुझी आई वडील मुंबईला असतात आणि तुझी बहीण पूनम आणि काय भैयाचं नाव अरविंद, तिघजणच तुम्ही इथं असतात. वाईट वाटतं ना आई वडिलांना सोडून राहायचं. आता ते बदललं पाहिजे कल्याणी, ते चित्र आहे की नाही? हां, तुम्हाला काय वाटतं? घरामधली सगळी वस्तू आपल्याला जपून वापरावी पाहिजे. हां, आपल्या वडिलांनी ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या जपून वापरल्या पाहिजेत. हां, आपल्याला आतापासूनच प्रचंड पुस्तक वाचायला पाहिजे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच पुस्तकाची गोडी लावली होती तसं आपल्याला वाचायला पाहिजे. हां, मग हे वाचून काय होईल तुम्हाला? हां, आपल्याला वेगवेगळ्या देशात काय चालू आहे तसं आपल्याला करायचं कळेल आणि वेगवेगळ्या दिशा मिळतील. पुढचं सगळं काही पुस्तक सांगत असतं. हां, आपल्याला जर घरची परिस्थिती बदलायची असेल तर सर जे शिकवतात त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. हां, सरांच्या बोलण्याकडं, सर काय सांगतात त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. हां, ऋतुजा सांगा काय? आपण लहानपणापासून मोबाईल बघायचा नाही. हां, आपण लहान आहोत तर आत्तापासूनच लगेच मोबाईल नाही पाहिजे असं ऋतुजाचं म्हणणं आहे. हां, जर आपण जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांनी लहानपणापासूनच पुस्तकाची गोडी लावली होती तशी आपल्याला म्हणजे आतापासूनच शिक्षणाची गोडी लावायला पाहिजे. बरं, शिकण्याची गोडी लागली पाहिजे आपल्याला. हां, माझे पप्पा जसे हातात कोयता घेतात तसं मी हातात कोयता न घेता पेन घेणार आहे आणि आमच्या घरात माझे पप्पा कोयता घेतात त्यांना कोयता नाही घेऊ देणार व घरी बसून खाऊ घालणार आणि मी एक मोठी काहीतरी बनवून माझ्या पप्पांना आरामशीर खाऊ. बरं, एक गोष्ट आणखी लक्षात घ्या बरं का. कोयता ऊसतोडीला जाणं किंवा बांधकामाला जाणं हे कामं वाईट आहेत असं आपल्याला नाही म्हणायचं. बरं, आपण त्या मजबुरीनं त्या पद्धतीनं ते काम करतोय आपण. हां, शिकून मोठं व्हावे लागेल आणि तेव्हा आपली घरची परिस्थिती बदलेल. हां, शिकून मोठं व्हावं लागेल, आपली परिस्थिती त्यामुळं बदलेल. लोहार जसं लोखंडाला तापून त्याला आकार देतो तसं आपण स्वतःला गरम करून आपला आकार स्वतः बदलावा लागेल. किती छान मुद्दा मांडला ईश्वरीनं की बघा, लोहार अगदी लोखंडाला तप्त करतो आणि तापून त्याला आकार देतो, तसं आपण आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाला आकार दिला पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. हां, जर आपण शिक्षणाची गोडी लावली तर आपली परिस्थिती बदलू शकते. हां, आपण आपल्याला शिकण्याची गोडी लावली तर आपली परिस्थिती बदलू शकते. बर, हां, आणखी हात. हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं पुस्तकाला मित्र केलं होतं तसं आपणही पुस्तकाला मित्र करू. बर, हां, तुम्हाला काय वाटतं? आपल्या मनात जिद असायला पाहिजे की हे मला करायचंच आहे. आपल्या मनात जिद असली तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. जिद्द असली तर कोणतीही गोष्ट करू शकतो, म्हणजे जिद्द बाळगा. आपल्याला एके दिवशी शाळेला सुट्टी असली की आपण शेतात जाऊन आपल्या आई वडिलांची मदत करायला पाहिजे. हां, आईवडिलांना मदतही केली पाहिजे. आपले आई वडील जे आपल्याला खाण्यासाठी पैसे देतात ते न खाता ते आपण जमा करून एखाद्या वेळेस जर आपल्याला पेन कमी पडले तर ते पेन वही घेऊ शकतो. बर, प्रत्येक तुम्हाला घर बांधताना किंवा त्याचा पाया खूप मजबूत करतो तेव्हाच आपल्याला पहिली ते 7वी मधून आपल्याला आपला पाया मजबूत करायला. हां, ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपला घराचा जसा पाया मजबूत असतो तसा पाया आपल्याला करावा लागेल. हां, जसं कुंभार त्याच्या वस्तू छान बनवतो, त्याला छान आकार देतो. त्याच्या वस्तूला आकार देतो तसं आपल्या जीवनाला आकार द्यायला. हां, तसं आपण आपल्या जीवनाला आकार दिला पाहिजे. हां, जसे बांधकाम करताना म्हणजे आई वडील जेव्हा भिंतीला विटा सिमेंट यांना गरज असते तसे आपल्याला स्वतःला बनवायला गुरुजींची गरज खूप असते. हां, म्हणजे गुरुजी काय म्हणतात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि गुरुजींच्या म्हणण्यानुसार आपण चाललं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हां, आपण मोबाईल न पाहता खूप अभ्यास केला पाहिजे. हां, अभ्यास केला पाहिजे, केवळ मोबाईल न पाहता. हां, जर आपल्या घरची आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर जे सर आपल्याला शिकवतात त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपण लक्ष न देता इकडे तिकडे बघतो आणि मित्रांना बोलतो तर असं नाही केलं हां, लक्ष दिलं पाहिजे. हां, शीतल, तुम्हाला काय?
आपण चालता बोलता पाडे की समसंख्या असे पाठ केले पाहिजे. हे म्हणजे केलं पाहिजे. जेवढं आपल्याला स्वतःला चांगलं बनवता येईल तेवढं बनवता आलं पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे. हा, हे आपल्या आईवडिलाचं स्वप्न आहे ते पूर्ण केलं पाहिजे. आपल्या गुरुजींनी आपल्याला आपला गुरुजी आपल्याला जे नवीन काहीतरी माहिती सांगतो ते लक्षात ठेवलं पाहिजे. नवनवीन माहिती सांगतो ते आपण लक्षात ठेवू. मला आतापासून ज्या ज्या संधी भेटतात त्या संधीचं सोनं करेल. हा, म्हणजे संधी सोडणार नाही, एकही संधी सोडणार नाही. हा, जर आपल्याला आपल्या घरची परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपलं पूर्ण शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि आपण अभ्यास जास्त केला पाहिजे. हा, शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबलं नाही पाहिजे असं म्हणायचंय तुम्हाला. हा, काही मुलं तर लहानपणापासून काही गोष्ट चुकीची झाली तर हार मानून घेतात, पण मी तसं करणार नाही. मी हार मानणार नाही. हा, आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची तर मी हार मानणार नाही. मी सतत प्रयत्न करणार. मी सतत प्रयत्न करत राहील असं प्रत्येक म्हणतं. हा, कल्याणीचं काय म्हणणं आहे? मला जर माझ्या घराची परिस्थिती बदलायची असेल तर मी सतत प्रयत्न करेल व माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. बर, हा, तुम्हाला काय वाटतं? मला घडविण्यासाठी मी हलगर्जीपणा करणार नाही. बर, हा, माझ्यामध्ये काय लपलंय ते शोधून काढेल. हा, माझ्या स्वतःत काय लपले ते शोधून काढेन आणि मी तसा प्रयत्न करेन. सर, आतापासून माझे वडील शेतामध्ये काम करायला जातात. मला खूप दुःख वाटते कारण माझे वडील उन्हामध्ये काम करतात. मी मोठी होईन आणि माझ्या वडिलांना शेतामध्ये जाऊ देणार नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं स्वाती सतत. बरं, तेव्हा माणूस घडत जातो. बर, हा, मी माझ्या शिक्षणामध्ये स्वतःला कधीच फसवणार नाही व जेव्हा मला घडायचं असेल तेव्हा मी कधीच हलगर्जीपणा करणार नाही. हा, माझ्या स्वतःच्या घडण्यामध्ये मी कधीही हलगर्जीपणा करणार नाही. बघा, अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा होता आणि हा मी माझ्या मोबाईलमध्ये हे कैद करून ठेवतोय. तुम्ही जे हे सगळं बोललंय ते, आणि हे तुम्हाला वारंवार आठवण करून देईन हा मोबाईल दाखवून की बेटा तू असं म्हणाली होतीस, तुला तुझ्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची, यासाठी मी हे असं करीन असं म्हणाली होतीस. तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी आत्ता सांगितलात त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, अंमलात आणल्या पाहिजेत. बघा, आपले आई वडील तुमच्याकडून खूप अपेक्षा घेऊन असतात. या शाळेमध्ये तुम्ही येत असताना तुमच्याकडं फार डोळे भरून पाहत असतात की माझा मुलगा उद्या मोठा होईल आणि भविष्यात आम्हाला चार सुखाचे घास भरवेन किंवा आम्हालाच सांभाळेल. माझा मुलगा मोठा व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, कलेक्टर व्हावा, असे प्रत्येक वडिलाचे स्वप्न असतात आणि ते स्वप्न ते त्यांचं काम करत असताना पाहत असतात. त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नाही म्हणून ते तुमच्याकडं शाळेतही कधी आमच्या गुरुजीकडं विचारायला येत नाही की माझा मुलगा काय आहे काय नाही, किती अभ्यासात पुढं आहे मागे, ती चर्चाही करायला येत नाहीत. ही चांगली गोष्ट नाही आहे. पण तुम्ही सगळेजण ही बदलाल आणि उद्याची मोठी माणसं होणार हे मला खात्री आहे. कारण तुम्ही सगळे खूप चांगली मुलं आहात आणि आपण सगळी चांगली माणसं उद्याची ही परिस्थिती नक्की बदलणार आहोत. ह्या परिस्थितीला बदलण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही उद्याची खूप मोठी माणसं होणार आहेत आणि ही मोठी माणसं माझ्या डोळ्या देखत मी पाहणार आहे. मी याचा साक्षीदार होणार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मित्रांनो, आत्ता जे आपण बोललात ते तुमच्या डोक्यातील उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. ह्या कायमस्वरूपी डोक्यात आणि डोळ्यात फिट्ट करून घ्या मनामध्ये की मला माझी परिस्थिती बदलायची आहे. यासाठी मला कितीही प्रयत्न करावे लागले, कितीही त्रास झाला तरी मी यापासून हटणार नाही. यापूर्वी पण या शाळेतून गेलेल्या काजल असेल, रंजना असेल, निकिता असेल, शिवानी असेल, राधा असेल, काजल असेल, या सगळ्या मुलींनी मला प्रॉमिस केलं होतं की सर आम्ही हटणार नाही. आणि आज त्या सगळ्या मुली, तुम्हाला माहिती ना गावातल्या सगळ्या मुली, या सगळ्या मुली आपापल्या क्षेत्रामध्ये पुढं निघून गेल्यात आणि याचा मला फार आनंद आहे आणि तुम्हीसुद्धा हे करणार आहात. मला त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.